आज श्रावणी पहिला सोमवार आहे। श्रावणी सोमवार निमित्त महादेवाचा गजर केला जातोय। त्र्यंबकेश्वरासह वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्येही मोठी गर्दी। भीमाशंकर परळी वैद्यनाथांच्याही दर्शनासाठी रांगा लागल्यात। मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। हर हर महादेवचा गजर केला जातोय। दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। संततधार पावसानंतरही भाविकांचा उत्साह कायम आहे। भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर श्रावणी सोमवार निमित्त महादेवाच्या मंदिरात मोठी गर्दी दिसून येते। यातच त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर मंदिरात जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। त्याचबरोबर मंदिर हे भाविकांसाठी सोयीचं व्हावं, दर्शन व्हावं याकरता मंदिरांची वेळही वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे भीमाशंकर परळी वैद्यनाथाच्याही दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत। तर आज श्रावणी पहिला सोमवार आहे, या निमित्तानं महादेवाच्या मंदिरात मोठी गर्दी दिसून येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, घृष्णेश्वर मंदिरात कशा पद्धतीने भाविकांचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय? नक्कीच अंकिता, जर बघितलं तर 12वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असणाऱ्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये आज रात्री पहाटेपासून जर बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ती झाल्याची पाहायला मिळते। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो भक्त जे आहेत ते अनेक भागातून जे आहेत दुरून या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झालेले थेट गाभाऱ्यामध्ये आज दर्शन असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती देखील या ठिकाणी श्रावणचा पहिला सोमवार आहे, त्याचबरोबर नागपंचमी आहे, त्यामुळे भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत आहे। चक्क दर्शनासाठी जर बघितलं 2-2.5 तासपेक्षा अधिक काळ जो आहे तो लागत असल्याचा पाहायला मिळत आहे। पहाटेपासून या ठिकाणी भाविकांनी गर्दी देखील केलेली आहे। काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल ते, कुठून आलेले आहेत? कुठून आलेले आहेत काय सांगाल? भाषा समझ नहीं आ रही है। कहाँ से आए? घृष्णेश्वर अच्छा, हम लोग घृष्णेश्वर लिहिलंय। वेस्ट बंगाल, ये झारखंड से झारखंड। नक्की जर पाहिलं जय महाराष्ट्र। हां, तर अजून काही आपल्यासोबत काय सांगाल, कधीपासून दर्शन? आज श्रावणी सोमवार आहे। पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही दर्शनाला इथे थांबलेलो आहे। असं मोठ्या उत्साहात आमचं इथं दर्शन झालेलं आहे। आणि महादेवाचा आशीर्वादाने श्रावणी सोमवार परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग 12वं आहे। त्याच्यामुळे या दर्शनाला महादेवाची इच्छा आहे, शेतकऱ्यांच्या इच्छा सगळ्या कंप्लीट व्हावं आणि इथे सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं ही महादेवाचरणी साकडं घालतोय। त्यामुळे धन्यवाद। अजून देखील आपल्यासोबत काही भाविक आहेत। काय सांगाल, कुठून आल्यात, कधी दर्शनाला लागले होते? हैदराबाद से आया। हैदराबाद से आया। कैसा लग रहा है आप आए यहाँ पे? 12 ज्योतिर्लिंग है, देश भर से यहाँ पे बहुत अच्छा लग रहा। हमारा 12 ज्योतिर्लिंग है, लास्ट है ये। नक्कीच जर बघितलं या ठिकाणी जी आहे ती मोठी गर्दी झालीच आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रावण सोमवार जो आहे तो पहिला श्रावण सोमवार आहे आणि पहिला श्रावण सोमवार निमित्त जर बघितलं तर भाविकांनी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। मंदिरात देखील गाभाऱ्यामध्ये थेट आज दर्शन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या परिसरामध्ये कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील सतर्क खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर CCTV कॅमेरे आणि परिसरात पोलीस बंदोबस्त आहे तो देखील आता मोठ्या पद्धतीने जे आहे ते वाढवण्यात आलेला आहे। विजय, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिराच्या वेळेमध्ये काही बदल करण्यात आलेत का? नक्कीच अंकिता, जर बघितलं तर रात्री 12 वाजेपासून जर बघितलं तर हे मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासूनच ही गर्दी जी आहे ती देखील सुरू झाल्याचे पाहायला मिळते। अशा पद्धतीने नियोजन जे आहे ते या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून जी आहे ती दूरपर्यंत नंबर जे आहे ते देखील लावण्यात आले, कुठला अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी जी आहे ते प्रशासन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि हर महादेवाच्या जलघोषी आहे तो घोषणा या ठिकाणी मंदिरात होत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत जे आहे ते हे मंदिर सुरू असणार असल्याची माहिती जी आहे ती देखील मंदिर प्रशासनाने दिलेली आहे। निश्चित विजय, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे श्रावणी सोमवार निमित्त राज्यातल्या विविध महादेव मंदिरांमध्ये मोठी गर्दी दिसून येते। आज नागपंचमी पण आहे आणि या मुहूर्तावरतीही भाविकांनी महादेवाच्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। मंदिराला आकर्षक अशी सजावटही करण्यात आली आहे। त्याचबरोबर भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सगळ्या भाविकांचं दर्शन हे सुलभ होण्यासाठी मंदिर प्रशासनानेही मोठी तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। तर याच सगळ्या संदर्भात त्र्यंबकेश्वरातून आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, त्र्यंबकेश्वरमध्ये कशा पद्धतीने मंदिर प्रशासनाकडून भाविकांची गर्दी लक्षात घेता तयारी करण्यात आली आहे?
अंकिता, खरं तर कालपासूनच भाविक जे आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये हे दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि त्यामुळेच आज दर्शन व्हावं म्हणून कालच संपूर्ण देशभरातून जे भाविक आहेत ते त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि खरं तर वीकेंडसुद्धा आल्याने गेल्या 2 दिवसांपासून गर्दी जी आहे ते भाविकांची आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये बघायला मिळतोय. काल मोठ्या प्रमाणात जे वाहतूक कोंडी हे त्र्यंबकेश्वरमध्ये निर्माण झालेली होती आणि त्यानंतर खाजगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. आणि आज सोमवार आहे, श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. आज सकाळपासूनच खरं तर आपण माझ्या मागे बघू शकता की मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ते दर्शनासाठी झाल्याचं आपल्याला इथे बघायला मिळतोय. आणि चोख अशी पद्धतीची जी व्यवस्था आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. संपूर्ण देशभरातून जे भाविक आहेत ते हे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्या सोबत मंदिर समितीचे विश्वस्त आहेत. आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया. भाऊ, कालपासून मोठ्या प्रमाणात गर्दी त्र्यंबकेश्वरमध्ये आहे, आज सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. काय नियोजन करण्यात आलेलं आहे? मला विशेष वाटतं, सर्वप्रथम त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण मासानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे हार्दिक स्वागत. इतका पाऊस असताना आणि रस्त्याची कुंभमेळ्याचे कामं सुरू असताना देखील जे आम्हाला अंदाज होता की रस्त्याच्या कामं, खड्डे या आणि ट्रॅफिक समस्या यामुळे भाविकांची गर्दी कमी होईल, परंतु कुठलाही परिणाम याचा भाविकांवरती झालेला नाही. पोलीस प्रशासनाने पहिल्याच सोमवारी प्रचंड खबरदारी घेऊन आणि तात्काळ बंदोबस्त करून जी अधिकची गर्दी गाड्यांची त्र्यंबकेश्वरमध्ये होणार होती ती खंबाळे पार्किंग येथे तातडीची पार्किंग लावून कुंभमेळ्याची एक ट्रायल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केली आणि अतिशय सुरळीत बसने प्रवास करून भाविक या ठिकाणी हर हर महादेवाच्या गजरामध्ये त्र्यंबकमध्ये दाखल झालेले आहेत. 50,000च्या वर भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये देवस्थान ट्रस्टमार्फत मंदिराच्या कॅम्पसच्या बाहेर सुद्धा वॉटरप्रूफ शेड करण्यात आलेले आहे जेणेकरून भाविकांना पावसाचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आहे अंकिता. त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास 50,000 जे भाविक आहेत ते त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत. सुट्टी लागून आल्यामुळे विशेष गर्दी जी आहे ते भाविकांची आपल्याला पाहायला मिळतोय. आज सकाळी 4 वाजता मंदिरामध्ये विधिवत पूजा करून मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि रात्री 11 पर्यंत हे मंदिर हे दर्शनासाठी आज चालू राहील. एक अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. संपूर्ण जी त्र्यंबकेश्वर नगरी आहे बम भोलेच्या गजराने दुमदुमून गेलेली आहे. अत्यंत भक्तिमय वातावरण जे आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये आज असल्याचं बघायला मिळत आहे. किरण, मात्र दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून भाविक दाखल झालेले आहेत. दर्शनाला किती वेळ लागतोय? रांगांचं नियोजन नेमकं कशा पद्धतीने करण्यात आलंय? अंकिता, पाऊस देखील काल रात्रीपासून त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू आहे आणि दर्शनासाठी भाविक अगदी पहाटेपासूनच हे रांगेत थांबलेले आहेत. 3 ते 4 तास भाविकांना दर्शनासाठी लागतो. एक अशा पद्धतीचं माहिती इथं आल्यानंतर मिळालेली आहे. संपूर्ण त्र्यंबक शहर आणि परिसरामध्ये पाऊस सुरू असला तरी भक्तांचं जे आहे उत्साह आहे ते हे कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर अशा पद्धतीने जे भाविक आहेत ते रांगेमध्ये थांबलेले आहेत. काल रात्रीपासूनच काही भाविक जे आहेत ते दर्शनासाठी हे रांगेत थांबलेले होते. आज पहाटे सुद्धा भाविकांची जी गर्दी आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये वाढलेली आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्त्वाचं हे ज्योतिर्लिंग आहे आणि त्यामुळे देशभरातून जे भाविक आहेत, आज श्रावण सोमवार आहे आणि पहिला श्रावण सोमवार असल्याने दर्शनासाठी या त्र्यंबक नगरीमध्ये हे गर्दी केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतोय. काल वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने आज खाजगी वाहनांना सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे आणि चोख अशा पद्धतीची त्यामुळे एकंदरीतच पोलिसांकडून या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.